रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जिल्हा बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। चंदगड तालुक्यात येणाऱ्या हत्ती गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, शिवसेना उभाटा गटाच्या वतीने अंबादास दानवे यांना निवेदन। गडिंग्लज, आजरा, चंदगड या 3 तालुक्यात हत्ती व गव्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे। या हत्तींच्या कळपामुळे शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आलाय। हत्तीच्या वाढत्या वावरामुळे शेतवाडीत जाणं देखील शेतकऱ्यांना मुश्किल झाले। या हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी शासन स्तरावरून प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे तसेच तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर, अनिल भाऊ दळवी यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे निवेदनातून केलं। श्री दानवे हे कोल्हापूर दौऱ्यावर होते। त्यांच्या उपस्थितीत जनता दरबार पार पडला। यावेळी प्राध्यापक शिंत्रे व चंदगड तालुक्यातील दोन्ही तालुका प्रमुख यांनी समस्येकडे त्यांचं लक्ष वेधलं। गडिंग्लज, आजरा, चंदगड या 3 तालुक्यात गेल्या 20 वर्षापासून हत्तीचे व गव्याचे कळप येत आहेत। त्यामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान दरवर्षी होत आहे। या विभागात मुबलक पाणी आणि हत्तीसाठी आवश्यक असलेले हे खाद्य उपलब्ध असल्यामुळे दरवर्षी ठराविक काळात हत्तीचे कळप येतात। हत्तीच्या व गव्यांच्या हल्ल्यात अनेक जनावरांचा तसेच लोकांचा बळी गेलेला आहे। गेल्या 4-5 वर्षापासून हत्ती नांगरणी वसाहतीमध्ये देखील येऊन लागल्याने हत्तीचा प्रश्न गंभीर स्वरूपात पुढे आला आहे। वन विभागाने हत्तींना रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या, त्यावर कोट्यावधी रुपये खर्ची पडले, परंतु हत्तीचा त्रास थांबलेला नाही। हत्तीच्या वाढत्या उपद्रवामुळे गडिंग्लज, आजरा, चंदगड या 3 तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे। नुकसानीपोटी शासनाकडून मिळणारी मदत अत्यंत तोकडी आहे। अलीकडे हत्तीचे कळप गावागावात येत असल्याने एक प्रकारचे भीतीचे वातावरण तयार झाले आहे। शेतीची कामे करणं शेतकऱ्यांना अवघड झालं आहे। या हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी शासन स्तरावर प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज आहे। याकडे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली लक्ष वेधलं आहे। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।